आता सुरुवात झाली आहे यायला सगळे आमदार या अधिवेशनाच्या साठी। आता अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना बसण्यासाठी जागा मिळालेली आहे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयामध्ये बसण्यासाठी ठाकरे गटाच्या आमदारांना जागा मिळाली आहे। शिवसेनेने विधिमंडळ पक्ष कार्यालयाचा ताबा घेतल्यानंतर हे आमदार आता कुठे बसणार असा प्रश्न निर्माण झालेला होता। मात्र ठाकरे गटाच्या आमदारांना आता बसण्यासाठी जागा मिळाली आहे। आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यासाठी आपल्या सोबत आहेत, अधिक माहिती घेऊयात। विनोद, अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आजपासून होत आहे आणि उद्धव ठाकरे गटांच्या आमदारांना जागा कुठे देणार याबाबतची अनेक चर्चा होती। मात्र आज जसे शेवटी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये उद्धव ठाकरे गटांचे आमदार आता बसणार आहेत आणि त्यामध्ये विधान परिषद आणि विधानसभेचे दोन्ही आमदार त्यांच्या कार्यालयात बसणार आहे। ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना आणि इतर ज्या काही बाबी आहेत त्यावर सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदेना दिल्यानंतर मात्र उद्धव ठाकरे हे गट वेगळं झालं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाला कुठल्या प्रकारची जागा द्यायला पाहिजे आणि विधिमंडळामध्ये जो कार्यालय शिवसेनेचा होता त्यावर शिंदे गटांकडून म्हणजे शिवसेनेकडून ताबा मिळवल्यानंतर मात्र त्यांची अडचण झाली होती आणि ती अडचण दूर करण्याचं काम आता झालं आहे आणि शिंदे गटांना ज्याप्रमाणे शिवसेनेचा कार्यालय ताब्यात घेतला आहे त्याच आधारावर उद्धव ठाकरे गटांच्या आमदारांसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात बसण्याची मुभा दिली आहे आणि विधान परिषद आणि विधानसभेचे दोन्ही आमदार या ठिकाणी बसणार आहेत आणि आपलं सभागृहाचं कामकाज या ठिकाणी करणार आहेत। बरं विनोद, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। आता याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत। याचं कारण म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी सर्व आमदारांना व्हीप बजावलाय। यात ठाकरे गटाच्या आमदारांचा देखील समावेश आहे। अधिवेशनाला हजर राहण्यासाठी हा व्हीप बजावण्यात आल्याची माहिती गोगावलेने दिली। ठाकरे गटाच्या आमदारांकडून व्हीपचं उल्लंघन झाल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या कोणतीही कारवाई करणार नाही असं गोगावलेंनी म्हटलंय। मात्र 2 आठवड्यांनंतर बघू असा सूचक इशाराही गोगावलेंनी दिला। सगळ्या आमदारांना आम्ही व्हीप बजावलेला आहे। अधिवेशनाला हजर राहायचं आहे आणि पूर्ण वेळ हजर राहायचं आहे हा व्हीप बजावलेला आहे आणि तो सगळ्यांना बजावलेला आहे। सर्व म्हणजे किती? सर्व 55 आमदारांना? 55 आमदारांना। सर्व 55? हो 55 आमदारांना। परंतु आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते की कारवाई करू नये। आम्ही कारवाई करत नाही, परंतु अधिवेशनाला हजर राहणं ही कारवाई होत नाही ना। काय हा व्हीप आहे की तुम्ही सगळ्यांनी तिथं हजर राहावं, त्यानंतर आम्हाला कळलं कोण हजर राहते आणि कोण हजर राहत नाही। सुनील प्रभू असतील, आदित्य ठाकरे असतील यांना देखील तुम्ही हो सगळं